व्हिडिओ पालकांसाठी आहे, ज्यांची मुलं 10 ते 18 वयोगटातली आहे किंवा जी छोटी असतील ती कधी ना कधी त्या वयात जाणारच आहेत. तर आपण समजून घेऊया. 95% पालकांचं हेच म्हणणं असतं, की माझा मुलगा किंवा माझी मुलगी की माझं काही ऐकत नाही. पहिला खूप सगळं ऐकायचं, आता काय झालं असं काही कळत नाही आहे. त्याच्या त्याच्या मूडमध्ये असतात, मूड स्विंग्स होत असतात किंवा अभ्यास पण जसं करायला पाहिजे तसं करत नाही आहे. ठीक आहे. विचारलं तर उडती-उडती उत्तरं मिळतात. कधीही येणं घरी, कधीही जाणं घरी. म्हणजे त्यांच्या दुनियेत असतात इन शॉर्ट. ठीक आहे. तर हा त्यांचा चिंतेचा विषय बनला आहे बरं का. तर याच्यामध्ये ॲक्च्युली चिंता करायचं काही कारण नाही आहे. या वयात सगळ्यात पहिलं आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की त्यांच्यामध्ये हॉर्मोनल चेंजेस होत असतात आणि त्याचबरोबर त्यांचं सराउंडिंग देखील चेंज होत असतं. ठीक आहे. तर सराउंडिंग जेव्हा चेंज होतं, तेव्हा आपण बाहेरच्या देखील गोष्टी काही आत्मसात करतो आणि हॉर्मोनल चेंज होत असताना त्यांचे मूड स्विंग होणं स्वाभाविक आहे. तर आपण हे पालक म्हणून आपण समजून घ्यायला पाहिजे आणि नॉट नेसेसरी प्रत्येक वेळेला मूड स्विंग त्यामुळे होतात. कधी-कधी ना आपल्या बिहेवियरमुळे, कधी-कधी काही पॅरेंट्सचे आर्ग्युमेंट्स होत असतात. कशाही वरून असो, परिस्थिती असेल तशी किंवा पैशावरून असो किंवा अधिकारावरून असो, कोणत्याही गोष्टीमुळे. पण ते आर्ग्युमेंट्समुळे काय होतं माहिती आहे, त्यांच्या मनात कुठेतरी ते सबकॉन्शियस माइंडमध्ये चालू असते. ठीक आहे. कधी-कधी मुलांमुळे देखील आर्ग्युमेंट होतात आणि कधी कधी काय असतं माहिती आहे, ॲज अ फादर ते सांगणार, "तुझं मुलगी आहे, तू समजाव तिला. ते तू अख्खा दिवस घरात असते, तू काय समजवते, काय टेक केअर घेते." ठीक आहे. आणि जेव्हा दोन्ही वर्किंग पॅरेंट्स असतात, तेव्हा दोघेही तेच बोलतात, "मी कामाला जाते, मी काय करू, हे करू, ते करू." जे काही स्वाभाविक आहे. तुम्ही देखील काम करून थकता. घरातले होममेकर असो किंवा वर्किंग असो, थकतात. आणि बरेचसे रिस्पॉन्सिबिलिटीज असतात आपल्यावर. ओके. तर आतापासून आपण फक्त एक लक्षात घ्यायचे. सगळ्यात पहिला इन्स्ट्रक्शन्स आय आपल्या डिक्शनरीतून थोडा बाजूला ठेवायचं आहे. मुलांना सांगितलं, आपण जेव्हा येतो ऑफिसवरून तेव्हा आपण बघतो मुलं टाईमपास करत असतात तसं आपल्याला दिसते. पण अख्खा दिवस ते 8 तासाची शाळा, 4-5 तासाचे क्लास अटेंड करून बसलेले असतात. ते आपल्या ध्यानात नाही आहेत. त्यांच्याशी मैत्रीभाव कसा करायचा ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण त्यांच्याशी मैत्री केल्याशिवाय ते आपल्याशी फ्री नाही होणार. तर काही ठराविक छोट्या-छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्या ध्यानात आल्या पाहिजेत. त्यांच्यावर एक ऑब्झर्वेशन तुम्ही करा. त्यांचे मूड स्विंग कधी होतात, त्याप्रमाणे त्यांच्याशी बोला. त्यांच्याशी मोकळेपणाने बोला आणि त्यांना ते समजावून सांगा, की काय तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. तर मी आहे लाईफ कोच रश्मिका सावंत. मला कॉन्टॅक्ट करा 9920691793. थँक यू.